अडथळे आले म्हणजे स्वामी आपल्याला थांबवत आहेत का? श्री स्वामी समर्थांचा जीवन बदलणारा संदेश. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा एक काळ नक्कीच येतो जेव्हा आपण एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असतो, पण अचानक एकामागून एक अडथळे आपल्या मार्गात येऊ लागतात. कधी पैशांची अडचण निर्माण होते, कधी नोकरीची समस्या येते, कधी व्यवसायात नुकसान होते, कधी नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात. कधी आपण एखादे काम करण्यासाठी पूर्ण तयारी केलेली असते, पण शेवटच्या क्षणी काहीतरी असे घडते की सगळे थांबून जाते. आणि मग मनात एक प्रश्न निर्माण होतो, स्वामी, मी एवढे प्रयत्न करूनही माझ्या मार्गात अडथळे का येत आहेत? मी कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच वाट्याला एवढ्या अडचणी का? मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, तरीही माझे काम का होत नाही? स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत? पण आजचा हा संदेश तुम्हाला अडथळ्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणार आहे. कारण प्रत्येक अडथळा हा तुमचा शत्रू असेलच असे नाही. कधी कधी अडथळा म्हणजे दिशा बदलण्याचा संकेत असतो. कधी अडथळा आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर करतो. कधी अडथळा आपल्याला थांबवतो, जेणेकरून आपण स्वतःकडे पाहू शकू. आणि कधी कधी ज्याला आपण उशीर समजतो, त्याच उशिरामागे स्वामींची मोठी योजना दडलेली असते. म्हणूनच आजपासून आपल्या आयुष्यात अडथळा आला की घाबरायचे नाही. त्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारायचा, स्वामी मला या अडथळ्यातून काय शिकवत आहेत? अडथळे का येतात? एक, चुकीच्या दिशेने आपण खूप वेगाने धावत असतो. आपल्या आयुष्यातील एक मोठी चूक म्हणजे आपण एखादी गोष्ट मनात ठरवली की तिच्या मागे विचार करता धावत सुटतो. आपल्याला वाटते, हेच मला हवे आहे, हे मिळाले की मी आनंदी होईन, ही नोकरी मिळाली पाहिजे, हा व्यवसाय झालाच पाहिजे, हे नाते टिकलेच पाहिजे. पण आपल्याला हे माहीत नसते की आपल्याला हवे असलेले प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी योग्य असेलच असे नाही. कधी कधी आपण चुकीच्या दिशेने खूप वेगाने जात असतो आणि अशावेळी जीवन आपल्याला थांबवते. एखादा व्यवहार अचानक रद्द होतो, एखादी संधी हातातून जाते, एखादे काम पुढे ढकलले जाते, एखाद्या व्यक्तीपासून आपले अंतर निर्माण होते. त्या क्षणी आपल्याला वाटते, माझे नुकसान झाले. पण काही काळानंतर मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते, जर त्या वेळी ते काम झाले असते तर कदाचित माझे मोठे नुकसान झाले असते. म्हणून प्रत्येक बंद झालेला दरवाजा म्हणजे शेवट नसतो. कधी तो दरवाजा बंद होतो कारण पुढे तुमच्यासाठी दुसरा, अधिक योग्य दरवाजा उघडायचा असतो. म्हणूनच अडथळा आला तर लगेच निराश होऊ नका. थोडे थांबा, शांत व्हा, विचार करा आणि स्वामींना विचारा, मला या मार्गावरून कुठे जायचे आहे? 2. अपेक्षा जास्त आणि संयम कमी. आजच्या काळात आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. आज बी पेरले आणि उद्या झाड हवे. आज व्यवसाय सुरू केला आणि उद्या मोठा नफा हवा. आज प्रार्थना केली आणि उद्या इच्छा पूर्ण व्हावी अशी अपेक्षा. पण जीवनाची प्रक्रिया अशी नसते. बी पेरल्यानंतर त्याला मातीमध्ये राहावे लागते, त्याला पाणी द्यावे लागते, सूर्यप्रकाश सहन करावा लागतो, वारा पाऊस सहन करावा लागतो आणि मगच ते बी अंकुरते. तसेच आपल्या आयुष्यातही असते. आपण केलेल्या प्रार्थनेचे उत्तर लगेच मिळाले नाही म्हणून स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली नाही असे नाही. कधी कधी उत्तर मिळण्यासाठी वेळ लागतो. उशीर म्हणजे नकार नाही, कधी उशीर म्हणजे तयारी असते.
स्वामी आपल्याला त्या गोष्टीसाठी तयार करत असतात ज्यासाठी आपण अजून तयार नसतो. म्हणून तुमच्या आयुष्यात काही गोष्ट उशिरा घडत असेल तर निराश होऊ नका. स्वतःला सांगा, माझ्यासाठी योग्य वेळ स्वामींना माहीत आहे. 3 इतरांशी तुलना करणे. आपल्या दुःखाचे आणखी एक मोठे कारण म्हणजे तुलना. आपण स्वतःकडे पाहण्याऐवजी सतत दुसऱ्यांकडे पाहत राहतो. त्याच्याकडे घर आहे, माझ्याकडे नाही. त्याची गाडी आली, माझी नाही. त्याचा व्यवसाय चालतोय, माझा चालत नाही. त्याचे लग्न झाले, माझे झाले नाही. त्याचे जीवन सुखी दिसते, माझे का नाही. पण आपण विसरतो की आपल्याला दुसऱ्याच्या आयुष्याचा फक्त बाहेरचा भाग दिसतो. त्याची चिंता दिसत नाही, त्याचे दुःख दिसत नाही, त्याच्या रात्रीच्या अश्रू दिसत नाहीत, त्याच्या संघर्षाची आपल्याला कल्पना नसते. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणे म्हणजे स्वतःच्या आनंदावर अन्याय करणे होय. स्वामींच्या चरणी एक गोष्ट शिका. माझा प्रवास माझा आहे. दुसऱ्याला जे मिळाले ते त्याच्या वाट्याचे. माझ्या वाट्याला जे येणार आहे ते माझ्यासाठी आहे. माझी वेळ वेगळी आहे. माझी परीक्षा वेगळी आहे. माझा मार्ग वेगळा आहे. म्हणून तुलना सोडा आणि प्रयत्न सुरू ठेवा. 4 काही अडथळे बाहेर नसतात, आपल्या मनात असतात. कधी कधी आपण म्हणतो, माझ्या मार्गात अडथळे आहेत. पण प्रत्यक्षात अडथळा बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. भीतीच्या रूपाने. मी हे करू शकणार नाही. माझे काम फसले तर? लोक काय म्हणतील? मी अपयशी झालो तर? मी पुन्हा प्रयत्न केला आणि पुन्हा हरलो तर? हे विचार आपल्याला प्रयत्न करण्यापूर्वीच थांबवतात. लक्षात ठेवा, अपयशापेक्षा अपयशाची भीती माणसाला जास्त कमजोर बनवते. म्हणून भीती आली तरी एक पाऊल पुढे टाका. कदाचित ते पाऊल छोटे असेल, पण ते पाऊल तुमच्या भीतीपेक्षा मोठे असले पाहिजे. स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि स्वतःला सांगा, मी एकटा नाही. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. अडथळे आले तर काय करावे? एक स्वतःला प्रश्न विचारा, यातून मला काय शिकायचे आहे? अडथळा आला की आपण पहिला प्रश्न विचारतो, हे माझ्याबरोबरच का झाले? हा प्रश्न आपल्याला दुःखात घेऊन जातो. त्याऐवजी प्रश्न बदला. स्वतःला विचारा, या परिस्थितीतून मला काय शिकायचे आहे? कदाचित तुम्हाला संयम शिकायचा असेल. कदाचित तुम्हाला योग्य लोक ओळखायला शिकायचे असेल. कदाचित तुम्हाला स्वतःची ताकद समजून घ्यायची असेल. कदाचित तुम्हाला चुकीची दिशा सोडून योग्य मार्गावर जायचे असेल. प्रश्न बदलला की परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलते. 2 मार्ग बंद वाटत असेल तर शांत राहा. आपण संकटात असताना सर्वात आधी आपली शांतता हरवतो. मनात 1000 विचार सुरू होतात. आता काय होईल? पुढे काय करायचे? माझे काम कसे होणार? माझे भविष्य काय? पण अशा वेळी घाईने घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. म्हणून काही क्षण शांत बसा. डोळे बंद करा. मनात स्वामींचे रूप आठवा आणि हळूहळू म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मनातील घबराट कमी होऊ द्या. कारण कधी कधी उत्तर धावपळीत मिळत नाही, उत्तर शांततेत मिळते. 3 एकाच वेळी संपूर्ण आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करू नका. अनेक लोक मोठी समस्या आली की संपूर्ण आयुष्य एका दिवसात बदलण्याचा प्रयत्न करतात. पण तसे करण्याची गरज नाही. आज फक्त एक छोटे पाऊल टाका. नोकरी हवी आहे, आज एक अर्ज करा. व्यवसाय करायचा आहे,
आज त्याची माहिती मिळवा. आरोग्य सुधारायचे आहे. आज थोडे चालायला सुरुवात करा. मन शांत करायचे आहे. आज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. आयुष्य मोठ्या निर्णयांनीच बदलते असे नाही. दररोज घेतलेल्या छोट्या चांगल्या निर्णयांनीही आयुष्य बदलते. 4. प्रार्थना करा, पण प्रयत्नांची जबाबदारी घ्या. फक्त प्रार्थना करून बसणे म्हणजे श्रद्धा नाही. प्रार्थनेसोबत प्रयत्न आवश्यक आहेत. स्वामींवर विश्वास ठेवा, पण स्वतःचे कर्तव्य सोडू नका. शेतकरी बी पेरतो, पाणी देतो, काळजी घेतो, पण पीक कधी तयार होईल हे त्याच्या हातात नसते. तसेच आपण प्रयत्न करायचे, प्रामाणिकपणे काम करायचे, योग्य निर्णय घ्यायचे आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवायचा. कर्म आपले, परिणाम स्वामींच्या इच्छेवर. ही भावना मनात ठेवली तर चिंता कमी होते. अडथळा म्हणजे शेवट नाही. प्रिय भक्तांनो, आज तुमच्या आयुष्यात एखादा मोठा अडथळा असेल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. कदाचित तुमचे काम अडकले असेल, कदाचित पैशांची अडचण असेल, कदाचित नोकरीची चिंता असेल, कदाचित घरात समस्या असतील, कदाचित तुमचे मन खूप थकले असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजची परिस्थिती कायमची नसते. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ येते. पाऊस कितीही पडला तरी आकाश पुन्हा स्वच्छ होते. अंधार कितीही असला तरी एक छोटासा दिवाही प्रकाश देतो. तसेच संकट कितीही मोठे असले तरी आशेची एक छोटी ज्योत मनात जिवंत ठेवा, आणि त्या ज्योतीचे नाव आहे श्रद्धा. स्वामींच्या चरणी एक प्रार्थना. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या आयुष्यात जे अडथळे आले आहेत त्यांना समजून घेण्याची बुद्धी आम्हाला द्या. जे बदलू शकत नाही ते स्वीकारण्याची शक्ती द्या. जे बदलणे आपल्या हातात आहे ते बदलण्याचे धैर्य द्या. चुकीच्या मार्गावर जात असू तर आम्हाला थांबवा. योग्य मार्गावर जाण्यासाठी आम्हाला दिशा द्या. आमच्या मनातील भीती दूर करा. आमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करा. दुसऱ्यांशी तुलना करण्याची सवय दूर करा. आम्हाला संयम द्या. आम्हाला श्रद्धा द्या. आम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकटाच्या काळात तुमचा हात आपल्या डोक्यावर आहे ही भावना आमच्या मनात कायम जिवंत ठेवा. आजचा स्वामी संदेश. आजपासून अडथळा आला की रडू नका, घाबरू नका, निराश होऊ नका. फक्त स्वतःला विचारा, स्वामी मला कुठे नेऊ इच्छित आहेत? कदाचित हा अडथळा तुम्हाला चुकीच्या व्यक्तीपासून दूर करत असेल. कदाचित हा अडथळा तुम्हाला चुकीच्या निर्णयापासून वाचवत असेल. कदाचित हा उशीर तुम्हाला मोठ्या संधीसाठी तयार करत असेल. कदाचित ही परीक्षा तुमच्यातील ताकद जागी करत असेल. म्हणूनच अडथळ्याला शाप समजू नका. कधी कधी तो स्वामींचा संकेत असतो. मार्ग बंद झाला म्हणून प्रवास संपत नाही. कधी कधी नवीन मार्ग शोधण्यासाठी जुना मार्ग बंद होणे आवश्यक असते. शेवटचा बोध. तुमच्या आयुष्यात सध्या कितीही अडचणी असल्या तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, उशीर झाला म्हणून स्वामी विसरले असे नाही. मार्ग बंद झाला म्हणून स्वामी सोडून गेले असे नाही. परीक्षा आली म्हणून स्वामी नाराज आहेत असे नाही. कधी कधी स्वामी आपल्याला थांबवतात कारण पुढे जाण्यापूर्वी आपल्याला तयार व्हायचे असते. म्हणून श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, प्रयत्न करत राहा आणि मनापासून नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा तुम्हाला अधिक मजबूत करो. प्रत्येक संकटातून तुम्हाला शिकवण मिळो.
प्रत्येक अश्रूनंतर तुमच्या जीवनात आनंदाची पहाट येवो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपाछाया तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. अवघे संकट दूर होवो, मनाला शांती मिळो आणि जीवनाला योग्य दिशा मिळो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.